श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. अध्याय 35 भाग 1. महाराज परळी वैजनाथला पोहोचताच सीतारामबुवा त्यांच्या दर्शनार्थ आले आणि त्यांनी महाराजांना राजूर येथे संहिता स्वाहाकार करण्यास संमती द्यावी व आपण उपस्थित राहावे अशी विनंती केली. स्वाहाकार करण्यासाठी लागणाऱ्या पैशांचे काय, त्याची सोय कशी करणार, असे महाराजांनी सीतारामबुवांना विचारले. सीतारामबुवा म्हणाले, आपण उपस्थित राहिलात की साऱ्याची पूर्ती होईल. महाराजांनीही हसून आपण उपस्थित राहू व चिंता करू नये असे सांगितले. सीतारामबुवांना फार आनंद झाला व त्यांनी या कार्यक्रमास वाडीवरून नृसिंह सरस्वती दीक्षितांना बोलवण्याची परवानगी मागितली, परंतु स्वामींनी यास नकार दिला. सीतारामबुवांनी पुन्हा पुन्हा विनंती केली, पण महाराज यावर काहीच बोलले नाहीत. त्यांनी मौन ठेवले. महाराजांच्या मौनाला संमती समजून सीताराम महाराजांनी दीक्षित महाराजांना वाडीहून बोलवून घेतले. सीताराम महाराजांचे आमंत्रणाचे पत्र वाचून दीक्षित महाराजांना आनंद झाला व ते राजूर येथे स्वाहाकाराला उपस्थित राहण्यासाठी आले. त्यांना पाहून स्वामी अतिशय क्रोधित झाले व म्हणाले, तुम्ही सुद्धा आलात का? वाडी सोडली का? हा प्रश्न ऐकून दीक्षित महाराज गडबडून गेले. तेव्हा सीताराम महाराज म्हणाले, परळी येथील आपले मौन म्हणजे मूकसंमती समजलो व त्यांना बोलवून घेतले. यात सर्व चूक माझीच आहे. त्यांना दोष देऊ नका. आपले त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांनाही आपले दर्शन होईल, बाकी लोकांचा परिचय होईल म्हणून मीच त्यांना बोलवून घेतले. राजूर येथील सर्व मंडळी या स्वाहाकार कार्यक्रमामुळे आनंदित झाली. हे गाव हैदराबाद निजामाच्या राजवटीखाली येत असे. परभणी तालुक्याचा तालुकेदार मुसलमान होता. त्याची परवानगी मिळाली व त्याने आपणही काही सेवा करावी या हेतूने पत्राद्वारे महाराजांना कळवले. सीताराम महाराजांनी पत्र लिहून त्याचे आभार मानले. स्वाहाकाराच्या यज्ञाच्या वेळी हा मुसलमान दूर तंबू ठोकून तेथे राहिला व जी मदत लागेल ती तो करत होता. सीताराम महाराजांच्या मठाजवळ भव्य मंडप घातला गेला. सर्व भक्तांनी मिळून ऊस केळीचे खांब लावून मंडप सजवला. मध्यभागी स्वाहाकारासाठी यज्ञकुंड तयार केले. मोठी बैठकीचीही व्यवस्था केली. स्वयंपाकासाठी भांडी गोळा करून तांदूळ, रवा, साखर, तूप, मसाले, रोज लागणारा भाजीपाला याची पोतीच्या पोती भरून ठेवली. दुधाची व्यवस्था केली गेली. स्वाहाकाराच्या कार्यक्रमात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सर्व योजनाबद्ध पद्धतीने कामे आखून घेतली. यात 50 आचारी, 50 मीठ वाढणारे, 500 भात वाढणारे, 300 तूप वाढणारे अशी हजारावर पगारी मंडळी नेमली गेली. आजूबाजूच्या गावातील लोकही मदतीला आले. यज्ञासाठी प्रख्यात वैदिकांना आमंत्रणे गेली. दक्षिणेसाठी सुट्टे पैसे, रुपये पोतीच्या पोती भरून ठेवण्यात आले. तसेच ब्राह्मण सुवासिनींना देण्यासाठी उंची वस्त्रे मागवण्यात आली. सर्व जय्यत तयारी करून सर्वजण स्वामींची वाट पाहू लागले. हंपी येथील विरूपाक्ष मठाचे शंकराचार्य आणि दीक्षित महाराज हे स्वामींबरोबर यज्ञमंडपात आले. सीतारामबुवांनी सर्वांचे स्वागत केले. स्वामींची, शंकराचार्यांची, दीक्षित महाराजांची पूजा केली. नंतर यज्ञासाठी उपस्थित असणाऱ्या वैदिकांना वंदन करून त्यांच्याकडून यज्ञ दीक्षा घेऊन हातात यज्ञ कंकण बांधून सीतारामबुवांनी संहिता स्वाहाकारास सुरुवात केली. उच्च स्वरामध्ये यज्ञमंडपात ऋग्वेदातील मंत्रोच्चारण सुरू झाले. अग्निनारायणाला आहुती दिली गेली. मध्यान्ह कालापर्यंत हवन झाले. मग अन्नपूर्णा मातेचे पूजन करून सीताराम महाराजांनी स्वामींच्या, शंकराचार्यांच्या आणि दीक्षित महाराजांच्या भिक्षेचे आयोजन केले. टाकळीचे दागजी महाराज आणि इतरही श्रेष्ठ मंडळी या स्वाहाकारास उपस्थित होती. यांचीही भिक्षेची व्यवस्था करून मग ब्राह्मणांच्या पंक्ती बसवल्या गेल्या. सर्वांना उत्तम पक्वाने वाढली गेली. हजारोंच्या पंक्ती उठल्या. सूर्यास्तापर्यंत पंक्ती चालू होत्या. हजारो लोकांनी प्रसाद ग्रहण केले. ब्राह्मणांना विडा दक्षिणा दिल्या गेल्या. सर्वजण तृप्त झाले. संध्याकाळी हिंगोलीकर मंडळींची भजने झाली. स्वामी स्वतः तसेच सीतारामबुवा, दीक्षित महाराज, गांडाबुवा, गोविंदराव शिप्रीकर हे ऐकण्यास बसले. सर्वत्र समया लावल्या गेल्या. त्या मंद प्रकाशात सर्वजण भजनात तल्लीन झाले. नंतर स्वामी, शंकराचार्य, दीक्षित महाराज सर्व आश्रमचिन्ह धारण करून सिंहासनावर बसले.
शंकराचार्य, विद्यानंद भारती, हैदराबादचे भटजी महाराज, वजुरेचे दामोदर स्वामी सर्वजण उपस्थित होते. हा सोहळा 8 दिवस चालू होता. या सोहळ्यात नरसोबाच्या वाडीची मंडळी, नानासाहेब देशपांडे यांनीही सेवेचा लाभ घेतला, विशेष मेहनत घेतली. या सोहळ्यात लाखो लोकांनी भोजन प्रसाद घेतला. पत्रावळीचे डोंगर झाले. यावेळी एक माता स्वामींपाशी रडत येऊन म्हणाली की माझे बाळ हरवले आहे, शोध घेऊनही सापडत नाहीये. स्वामींनी तिला तुझा पुत्र पत्रावळीच्या ढिगाऱ्याखाली सापडेल म्हणून सांगितले. सर्वांनी पत्रावळीच्या ढिगाऱ्याखाली शोध घेतला असता ते बालक सापडले. स्वामी कृपेने ती सुखरूप होते. या सोहळ्यात स्वामींपुढे द्रव्याच्या राशीच्या राशी जमल्या. यज्ञवेदी समोर या राशी होत्या. 8व्या दिवशी स्वाहाकार पूर्ण होताच सर्व यज्ञ याग करणाऱ्या ऋत्विजांना भरपूर दक्षिणा दिल्या गेल्या. अपेक्षेपेक्षा जास्त दक्षिणा मिळाल्याने सर्वांना आनंद झाला. सुवासिनींच्या खण, नारळ, लुगडी, सौभाग्यालंकार देऊन ओट्या भरण्यात आल्या. सीताराम पंतांनी मुक्त हस्ते उदार मनाने आचारी, वाडपी, पाणके यांना पगार दिला. धनाच्या द्रव्याच्या राशी जमल्या होत्या, परंतु सीताराम पंतांना कणभरही कशाचाही लोभ नव्हता. जमलेल्या धनाचे, वस्त्रांचे कधी एकदा दान करतो असे त्यांना झाले होते. प्रसाद म्हणून त्यांनी ओंझळ भरभरून रुपये लोकांना वाटले. अनेक लोकांची कर्ज यामुळे फिटली व ते कर्जमुक्त झाले. गोरगरीब संतुष्ट झाले. जगद्गुरू शंकराचार्यांची पूजा करण्यात आली. त्यांना भरजली शाल जोडी व रुपयांचे मोठे ताट भरून यज्ञदक्षिणा म्हणून देण्यात आली. एवढे सर्व करूनही धन उरले. त्याचे काय करावे? मग राजूरच्या लोकांनी या पैशातून नदीवर घाट बांधावा असे सुचवले. सीतारामबुवांनाही ही कल्पना आवडली. या सोहळ्यामध्ये दादा पुराणिक म्हणून एक सत्शील विद्वान ब्राह्मण होते. त्याची अवस्था अतिशय बिकट होती. घरी 18 विश्व दारिद्र्य होते. यातच त्यांना 17,000 कर्जही होते. त्यांनी या सोहळ्यात अमाप कष्ट घेतले होते. सीताराम महाराजांना ही सर्व परिस्थिती माहिती होती. त्यांच्या मनात विचार आला की या पैशातून दादा पुराणिकांचे कर्ज फेडले तर त्यांचे दारिद्र्य कायमचे जाईल आणि त्यांचा उद्धार होईल. हा विचार त्यांनी सर्वांसमोर मांडला. सर्वांना हा विचार पटला आणि दादा पुराणिकांचे कर्ज क्षणात फिटले. त्यांना सुदिनं आले. दादा पुराणिकांचा जीव कंठाशी गोळा झाला. सद्गतीत अंतःकरणाने त्यांनी स्वामींना वंदन केले. डोळ्यातून अश्रुधारा येऊन ते सीताराम महाराजांच्या चरणी लोळू लागले. पूर्णाहुतीच्या रात्री स्वामींनी दीक्षितांबरोबर संस्कृतमधून गुजगोष्टी केल्या. त्याने दीक्षित महाराजांचे समाधान झाले. दुसऱ्या दिवशी स्वामी महाराज राजूरहून निघाले. तशी सीताराम महाराज स्वामींना अजून काही काळ आपला सहवास हवा आहे, मला सविस्तर बोलावायचे आहे असे विनवू लागले. स्वामी त्यांना म्हणाले, येथे खूप लोक जमले आहेत. अजूनही लोक येथे येत आहेत. या गर्दीमुळे येथील हवा खराब होईल आणि लोकांनाच उपद्रव होईल. त्यामुळे मीच येथून गेलो की गर्दी निघून जाईल. यासाठी मी जात आहे. जेव्हा आपली भेट होईल तेव्हा तुझ्याशी बोलीन. हे स्वामींचे बोल ऐकता सीताराम महाराज म्हणाले, मी आपणाला काही विचारणार होतो, पण आपण म्हणता येथून जातो, त्यामुळे मलाही आता बरोबर न्यावे. मी येतो तुमच्याबरोबर. यावर स्वामी म्हणाले, इथे जो काही पसारा मांडला आहे तो असाच टाकून येणे बरे नाही. येथील सर्व व्यवस्था नीट लावणे हे तुझे कर्तव्य आहे. आपली पुन्हा भेट होणार आहे. त्यावेळी तुझे मनोरथ पूर्ण करीन असे माझे वचन आहे. त्यामुळे आता निराश न होता आपले कर्तव्य पार पाडावे. असे म्हणून महाराज पुढील प्रवासास निघाले. सीताराम महाराजांना स्वामींनी वचन दिल्याने आनंद झाला. महाराज पुढील प्रवासास निघाले म्हणून सीताराम महाराजांनी दीक्षित महाराजांना थांबवले व जे दर्शनाला येतील त्यांना प्रसाद अंगारा द्यावा असे ते म्हणाले. दीक्षित महाराज म्हणाले, हे तुमचेच कार्य आहे, त्यामुळे ते तुम्हीच करा, आम्ही काही ते करणार नाही. सीताराम महाराजांनी मग स्वतःच दर्शनाला आलेल्यांना प्रसाद अंगारा दिला. दीक्षित स्वामींनी स्वामी महाराजांची भेट घडवून आणल्याबद्दल सीताराम महाराजांचे आभार मानले व आता नरसोबावाडी परत जावे असे सीताराम महाराजांना सांगितले. सीताराम महाराजांनी एक माणूस त्यांच्यासोबत दिला व त्यांना वाडीस पाठवून दिले. स्वामी महाराज जेव्हा स्वाहाकारासाठी उपस्थित होते तेव्हा यज्ञाच्या शेवटच्या दिवशी ते स्वाहाकार मंडपात बसले असता काही वेळातच त्यांच्यासमोर अफाट पैसे जमले.
इतके की 19 पाट्या भरून त्या उचलाव्या लागल्या. सर्व लोक आश्चर्यचकित झाले. स्वामी कधीही धनाला स्पर्श करत नसत. त्यांनी ते पैसे ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून वाटून टाका असे सांगितले. तेवढ्यात त्यांना एका घरंगळणाऱ्या रुपयाचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना मनात आपण नियमाचा भंग केला या विचाराने अत्यंत वेदना झाल्या. दुसऱ्या दिवशी ते मंडपातून दिसेनासे झाले. या स्वाहाकार सोहळ्यात एका वाण्याने 2,00,000 रुपये वर्गणी यज्ञासाठी म्हणून देतो असे सांगितले. पण स्वामींनी मान्य केले नाही. त्यांनी आग्रहाने विनवणी केली तरीही स्वामींनी ती वर्गणी घेण्यास तयार झाले नाहीत. या यज्ञासाठी शंकराचार्य उपस्थित होते. ते अत्यंत विद्वान, ज्ञानसंपन्न आणि निरंकारी होते. ते वयाने लहान असल्याने स्वामींकडून वंदन करून घेत नसून उलट ते स्वतः स्वामींना वंदन करत. स्वामी त्यांना समजावत असत, आपण जगद्गुरू आहात, आपल्या गादीस मान आहे, त्यामुळे स्वामी त्यांना वंदन करत. ते स्वामींच्या सहवासातच राहत. स्वामी जिथे झोपायचे ती जागा बंदिस्त होती. दरवाजाला कडीही होती. स्वामी झोपले की ते बाहेरून कडी लावून घेत असत. स्वामी राजूर सोडून जाऊ नये यासाठी ते असे करत असत. तर महाराजांनाही त्यांनी असे केले तरी बंधन वाटत नसे. वजूर येथील दामोदर स्वामींना महाराजांनी वचन दिले होते की राजूर येथून संचारास निघण्यापूर्वी भेटेन. त्याप्रमाणे महाराजांनी यज्ञाच्या शेवटच्या दिवशी दुसरे रूप घेऊन वजूरला जाऊन दामोदर स्वामींची भेट घेतली आणि मूळ रूपात राजूर येथे समारंभात पादस्तुतींची छापलेली पुस्तके स्वहस्ते विद्वान अधिकारी व्यक्तींना वाटली. श्री दत्त पुराणात प्रथम अष्टक प्रथम अध्यायात ही स्तुती दिली आहे. श्री पुराण हे ऋक् संहितेतील मंत्राचा उपयोग करून महाराजांनीच रचलेला ग्रंथ आहे. यज्ञाचा समारंभ पूर्ण झाल्यानंतर स्वामी संचारास निघाले. फाल्गुन पौर्णिमेला ते दुधना पूर्णा संगमापाशी आले. तेथून पिंपरी मार्गाने औंढ्या नागनाथ येथे येऊन पोहोचले. येथे स्वनिर्मित दत्त मंदिर व नागनाथाला वंदन करून ते उटी गावात जाण्यास निघाले. हे गाव अगस्ती तीर्थ या नावाने प्रसिद्ध आहे. येथे अगस्ती ऋषींचा आश्रम आहे. हरद्याच्या वामनरावांनी रुद्र स्वाहाकार करावयाचा ठरवलेले होते, पण त्यांच्या नातलगांना हा स्वाहाकार होऊ नये असे वाटत होते आणि त्यासाठी त्यांनी वामनरावांना वेडा ठरवले व स्वाहाकार होऊ दिला नाही. महाराजांना वामनरावांची ही अवस्था कळताच त्यांनी त्यांच्याकडून स्वाहाकार करून घेण्याचे ठरवले. घरचे लोक या स्वाहाकारात विघ्न आणू नये म्हणून त्यांच्याकडून घरचा एक पैसाही न घेता महाराजांनी देवाच्या खजिन्यातून 2,000 त्यांना द्यावयास लावले व वामनरावांच्या हस्तेच त्यांच्या इच्छेनुसार स्वामींनी रुद्र स्वाहाकार करून घेतला. स्वामींच्या येथील वास्तव्यात या प्रांतात एकूण 20 यज्ञ स्वाहाकार तसेच अग्निहोत्राचे 2 चातुर्मास याग झाले. महाराजांनी येथे 2 ठिकाणी श्रीदत्त पादुकांची स्थापना करून घेतली. महाराज ज्या ज्या क्षेत्रात जात तेथे त्यांचे उत्तम स्वागत होई. महाराज तेथे मुक्काम करून तेथील लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करीत, उपदेश करीत. यासाठी लोकांची महाराजांवर अपार श्रद्धा होती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.